रंगांनी धुराडा असं खेळलो की घरच्यांनी तर काय ओळखलंच नाही आणि त्याच्यात या कार्यकर्त्यांनी पण नाही ओळखलं आणि त्याच्यात या गाडीचं तर वेगळंच होतं. हा गाडी तर डायरेक्ट मला मारायला निघाला. आता होळी हा सण आला की त्याचं खूपच तामझाम राहतं आणि त्याच्यामध्ये एक होतं होळीला लागणारे लाकडं किंवा झाडाचं वाळलेलं खोड. आता झाडाचं वाळलेलं खोड तर काय भेटत नव्हतं पण लाकडं होते गोट्याकडे. इथं आल्यावर लाकडं तर घेतले काढून पण म्हणलं चला आता आलोच आहे तर मग रामफळ पण घेऊन जाऊ. पण तेवढ्यात माझी नजर गेली या मधमाशांच्या मोळकडे आणि तो पण आग्या मोळ होता आणि त्याच्यासोबत पंगा घ्यायचं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुराड कोयता हातोडा सगळंच मारून घेण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आधी लाकडं उचलले आणि डायरेक्ट घरी कल्टी मारली. सगळं सामान आधी इकट्ठा करून घेतलं त्यानंतर उचलली पार आणि केली सुरुवात खड्डा खणण्यासाठी. नंतर काय टाकला त्याच्यात 1 रुपयाचा सिक्का आणि केली उभा होळी. आणि जर कोणाला हे माहिती असेल की होळी उभा करण्यात त्याच्यामध्ये पैसे टाकायचं नेमकी कारण काय असतं ते कमेंट मध्ये सांगू शकता कारण की त्याच्या मागचं कारण पण मला याच वर्षी माहिती झालं. त्यानंतर आई साहेबांची हस्ते रांगोळीने थोडीशी सजावट पण करून घेतली. सगळं काम आटपल्यावर पेटवली होळी. त्यानंतर आमच्या वरिष्ठ मान्यवरांच्या हातो केली पूजेला सुरुवात आणि जसा दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी घराबाहेर आलो तर लगेच या भूतांनी रंगांनी चोपडून टाकलं. भूतान नंबर 1 2 3 4. आता रंगांनी खेळणं तर चालूच होतं पण त्यात आपल्या या 3 अनमोल रत्नांना चरायला घेऊन जायचं कसं काय विसरू शकताय. सणाच्या दिवशी कार्यकर्त्यांची चरण्याची गैरसोय होऊ नये त्यामुळे म्हणलं त्यांना आता चरायला सोडून येऊ. पण पोरांनी चेहऱ्याला रंग असा चोपडलेला होता की हे गडी ओळखायला तयार नव्हते आणि त्याच्यात हा पाखरी डायरेक्ट मला मारायला निघाला होता. ते तरी बरं होतं की माझ्या आवाजामुळे राजीने तरी ओळखलं आणि आज तर आमच्या लक्ष्मीचा धुराडा खेळायचा मूड होता वाटतं. पण त्याच्यात काही तिला रंग नाही भेटला त्याच्यामुळे तिने डायरेक्ट खेळायला वाळून सुरुवात केली. Holy, holy, happy holy.